जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो अशा गजरात शिवशक्ती आणि भीमशक्तीचा भव्य मेळावा पुण्यात संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेनेचे आमदार सुभाष देसाई, आमदार डॉक्टर नीलम गोरे आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडलीने नुकतीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करणार असल्याची कबुली दिली. मात्र शिवसेना प्रमुखांवर हल्ला करणे सोपे नाही, कारण त्यांच्या संरक्षणासाठी आता शिवसैनिकांबरोबरच भीमशक्तीही सज्ज आहे, अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा भव्य मेळावा पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई आणि आठवले यांनी शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आठवले पुढे म्हणाले, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यामुळे शिवसेना भाजपच्या शाखांमध्ये जय भीमचा नारा घुमू लागला आहे. राजकीय स्वार्थासाठी नाही, तर समाज आणि देशहित लक्षात घेऊन दलितांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दलितांवर सर्वाधिक अन्याय झाला, म्हणूनच त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठीच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादीकडून फसवणूक झाल्यानंतर तिसऱ्या आघाडीची स्थापना केली, मात्र हा पर्याय लोकांना पटत नाही. त्यामुळे शिवसेना भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला असून कोणतीही ऑफर आली तरी पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही, असा निर्धार रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात घुमत आहे, म्हणूनच सेना भाजप बरोबर माझी जमत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सहवासात आज मी रमत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सहवासात आज मी रमत आहे, कारण शिवसेनेच्या शाखेत सुद्धा जय भीमचा आवाज घुमत आहे. कारण शिवसेनेच्या शाखेत सुद्धा जय भीमचा आवाज घुमत आहे. नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्याशी सुद्धा आता माझं चांगलं जमत आहे. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी सुद्धा माझं चांगलं जमत आहे, कारण भाजप आणि आरपीआयच्या प्रत्येक शाखेत जय भीम आणि जय महाराष्ट्राचा आवाज घुमत आहे. आम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत. या भारतावर प्रेम करणारे आम्ही सगळे लोक आहोत. आमच्या जाती वेगळ्या आहेत, धर्म वेगळे आहेत, भाषा वेगळ्या आहेत, गावं वेगळी आहेत, तरी भारत देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पाकिस्तान वेगळा झाला आणि मी लोकसभेमध्ये ज्या वेळेला पार्लमेंटवर हल्ला झाला होता पाकिस्तानच्या अतिरेक्यांकडून, त्यावेळेला मी अटल बिहारी वाजपेयींना सांगितलं होतं की आपण पाकिस्तानवर हल्ला करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आमचा या ठिकाणच्या मुसलमानांना पूर्ण पाठिंबा आहे. भारतामध्ये असणाऱ्या मुसलमानांना पूर्ण पाठिंबा आहे. या मुसलमानांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुभाष देसाई आपल्या सगळ्यांच्या. हे मुसलमान आपले मुसलमान आहेत, भारतातले मुसलमान आहेत. त्यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. काही पोलीस झाला असेल सोडून द्या, पण तिथून पुढे मात्र हिंदू, मुसलमान, दलित आपण सगळ्यांनी एकत्रित आणून आवश्यक आहे. आणि पाकिस्तान जर आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी आवाहन केलेलं आहे की माझा इथल्या मुसलमानांना विरोध नाही. जे लोक पाकिस्तान धारलेले मुसलमान आहेत अशा मुसलमानांना माझा विरोध आहे. आणि बाळासाहेबांवर हल्ला करण्याची हेटली की भिडली हा जो काही अतिरेकी आहे, म्हणजे त्याला माहीत नाही की बाळासाहेबांवर हल्ला करणं सोपं अजिबात नाही. म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक तर त्यांच्या संरक्षणासाठी आहेतच आहेत, पण आता बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी भीमसैनिक सुद्धा चित्रकार आहेत आणि मी चित्रकार आहे. चित्रकार आहे म्हणजे बाळासाहेब जे आहेत हे ठीक आमचे काही मतभेद असले तरी आता कायमचे मतभेद चालवले पाहिजे असं अजिबात नाही. आम्ही आता मतभेद मिटवण्याचं ठरवलेलं आहे. तर निलमताईने अगोदर जाऊन मिटवले, आता मिटवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आम्ही भांडत राहिलं पाहिजे काय, या काँग्रेसवाल्यांना वाटतंय का आठवून तिकडे जाऊ नये, म्हणजे मी तिकडे जाऊ नये, तुम्ही कुठे गेलं तरी चालताय आणि मी काय जाऊ नये. म्हणजे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर वेगळे झालात आणि पुन्हा तुम्ही एकत्र आलात. काय एकत्र आलात? तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, पुन्हा तुम्ही सगळे एकत्रित आलात
आणि आता मी थोडा इकडे तिकडे कुठे चाललेलो आहे तर ते म्हणतात तुम्ही तिकडे जाऊ नका, मग मी तिकडे जाऊ नये तर मी काय केलं पाहिजे, क्रिकेटने खेळत म्हणजे आता IPLची आमची मुंबईची जी टीम आहे तेंडुलकर चांगली खेळले पण बाकीचे काही चांगली खेळली नाही आहेत. त्यामुळं ते आता तुमची जी टीम आहे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे काय चांगले खेळतील असं मला वाटत नाही आहे. भुजबळ थोडं चांगलं खेळतील, आरा तेवढं चांगलं खेळतील, पण येणाऱ्या मॅचमध्ये आम्ही भाजप सेना आणि RPIची टीम आहे, आम्ही तुम्हाला हरवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. यावेळी खासदार गजानन बाबर, आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहर प्रमुख नाना वाडेकर, महापालिका गटनेते श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी, आमदार गिरीश बापट, स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर, रिपाईचे नेते परशुराम वाडेकर, महेश शिंदे, नवनाथ कांबळे आदी मान्यवरांसह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी त्वरित भरावी, नाहीतर शिवशक्ती भीमशक्तीच्या सुनामी लाटेत राज्यकर्ते वाहून जातील, असा इशारा देसाई यांनी आपल्या भाषणात दिला. 9 जूनला बोरीबंदरचं मुंबईचं आझाद मैदान सुद्धा अपुरं पडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. एकदा होऊन जाऊ द्या. तुम्हाला कधी वाटेल तेव्हा ताबडतोब अगदी उद्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर तुम्हाला चारी मुंड्याची तरुण शिवशक्ती भीमशक्तीचा झेंडा फडकवल्याखेरीज राहणार नाही. 95च्या आधी कोणत्याही परिस्थितीत शिवशक्ती भीमशक्तीला मी एकत्र आणणारच आणि त्यांनी आणून दाखवलंय. आता हे पर्व पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. नेत्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आजही महाराष्ट्राची परिस्थिती तशीच आहे. भ्रष्टाचार आणि महागाई दोघांनी सगळे लोक हैराण झालेले आहेत. ही आपली सुनामी लाट इतकी प्रचंड होईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना गटांगळ्या खायला सुद्धा उसंत मिळणार नाही. आणि म्हणून पवार साहेब काय बोलतायत, भुजबळ म्हणाले नक्की परिवर्तन कोणाचं झालं. आम्हाला माहिती आहे की मंत्रिपदासाठी तुमच्या विचारांचं परिवर्तन झालं. आपल्या कातड्याचे जोडे घातले बाळासाहेबांच्या पायात तरी सुद्धा उपकार फिटणार नाहीत असं म्हणणारे भुजबळ गृहनिर्माण मंत्रिपद मिळतंय म्हटल्याबरोबर काँग्रेसमध्ये जे गेलं ते तुमचं परिवर्तन. आमचं परिवर्तन हे विचारांचं परिवर्तन आहे. टक्क्यापेक्षा जास्त जनता ही मागास राहिली आहे. कोणाच्या काळात? आता गेली 12 वर्ष तर तुम्हीच सत्ता भोगताय. त्याच्या आधी काँग्रेस होती. 4-4.5 वर्ष युतीची सोडली तर महाराष्ट्र झाल्यापासून आज तागायत 50 वर्ष काँग्रेसच. यावेळी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, सध्या राज्यातील राजकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली आहे. तिला रोखण्यासाठी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणे आवश्यक होते. काँग्रेस राष्ट्रवादीला गुंतवून लावायला आपल्याला मदत करेल आणि त्यामुळे हे एक नवीन शिवधनुष्य आपण सगळ्यांनी मिळून पेललेलं आहे. जे रामदासबाई आपण शिर्डीमध्ये पराभूत झाला त्याचं मला जास्त वाईट नाही वाटलं. सगळ्यात वाईट वाटलं ज्यावेळी आपलं दिल्लीतल्या घरातलं सामान काढलं. या साल्या काँग्रेसवाल्यांचं घरातलं सामान काढलं पाहिजे का नाही? रामदासबाईंच्या प्रलोभता घेतलं पाहिजे का नाही? आणि नुसतं सामान नाही, त्या सामानाबरोबर भारतरत्न पूजनीय बाबासाहेबांची प्रतिमा बाहेर फेकली. लाज नाही वाटते काँग्रेसवाल्यांना? आणि त्यांना भंडाऱ्याला पाडलं. लोकसभेला उपकृत नंतर पाडता. बाबासाहेबांना लोकसभेमध्ये पाठवायचं काम भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं होतं. बंगालमधनं बाबासाहेब संसदेमध्ये गेले होते. काँग्रेसने विरोध केला होता. हे काँग्रेसला दाखवावं लागेल तुम्ही कसे खोटारड्या पवारसाहेब कसे शब्द फिरवतात आणि हा आवाज बुलंद करायचा तो 9 तारखेला करायचाय. त्यासाठी त्या ताकदीने एवढा आवाज करतो. माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आमच्यामध्ये मतभेद असतील पण मनभेद नाहीत. बिगर काँग्रेसी राजकारणाची सुरुवात करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असे आमदार नीलम गोरे यांनी यावेळी सांगितले. पीएचे नेते रामदासजी आठवले यांच्या अनेक भेटी झाल्या. सगळ्यात प्रथम एका गोष्टीचा आनंद व्यक्त करायला पाहिजे
की आठवले साहेब तुम्ही बांद्र्यामध्ये राहायला आलात. बांद्र्यामध्ये राहायला आल्यामुळे आपोआप शिवसेना प्रमुखांशी शेजारी झालात आणि आता राजकारणातल्या शेजार धर्मावरून मला असं वाटतं की शत्रू कोण हे देखील चित्र स्पष्ट झालं. आणि अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावरती जो संपूर्ण इतिहास घडला त्या इतिहासामध्ये मी एक साक्षीदार होते आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज खऱ्या अर्थाने एक राजकारणातलं द्विध्रुवीकरण आपण म्हणू, परंतु बिगर काँग्रेस पद्धतीने पूर्वी जे राजकारणामध्ये षडयंत्र चाललं होतं की सीट फॉर नो सीट वोट फॉर काँग्रेस, त्याच्या पलीकडे एक फार मोठी राजकीय आणि वैचारिक झेप आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेली आहे. त्याच्याबद्दल मी प्रत्येक भीमसैनिकांचं मनापासून अभिनंदन करते आणि स्वागत करते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बरोबर काही मुद्द्यांवरती मतं वेगवेगळी असली तरी सुद्धा मनभेद नाहीयेत हे मला इथे मुद्दामून आपल्याला सांगायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू स्त्रियांच्या मतदानाच्या बद्दल विचार केला. हिंदू कोड बिल संपूर्ण देशातल्या स्त्रियांना मिळावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी खुर्चीचा देखील त्याग केला. आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर पुणे शहर हे एक प्रबोधनाचं शहर आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड जो उभारला त्याची संपूर्ण सत्यशोधक चळवळ पुण्यामध्ये झालेली आहे. आणि त्या सत्यशोधक चळवळीचेच विचार घेऊन प्रबोधनकार ठाकरे आणि नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वजण पुढे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आज रामदासजी तुमचे पोलीस आमचं रक्षण करू शकत नाही, परंतु या शिवसैनिक आणि भीमसैनिकांवर तुम्ही महाराष्ट्राच्या रक्षणाची जबाबदारी जर का टाकली तर सगळ्या अभद्र गोष्टी आम्ही या ठिकाणून मिटवून दाखवू. म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी करा. याच्यामध्ये काय अभद्र आहे किंवा नाही याच्याबद्दलचा फैसला करण्यासाठी जनता जी आहे ती सुजाण आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.